मुसळधार पावसामुळे भांडूपमधील फुटपाथ खचला, जीवितहानी नाही. दुचाकींचं मोठं नुकसान. विलेज रोड परिसरामधली घटनास्थळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची पाहणी. साकीनाका इथल्या खैराणी रोडवरील मॅनहोल मृत्यू प्रकरणामध्ये चौकशी अहवालाची प्रतीक्षा कायम. दुर्घटनेला 15 दिवस उलटून गेल्यानंतरही अहवाल गुलदस्त्यात. उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाला होता. मुंबईच्या मानखुर इमारत दुर्घटना प्रकरणामध्ये अटक. बेकायदा कंत्राटदाराचा जामीन कोर्टानं फेटाळला. मानखुरमध्ये 4 मजली बेकायदा इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये कंत्राटदार अब्दुल इद्रिसला अटक करण्यात आली आहे. बनावट बियाणे प्रकरणी 38 कंपन्यांच्या विरोधात एफआयआर दाखल. पालकमंत्री बावनकुळेंच्या निर्देशानंतर अमरावतीमध्ये कारवाई. कंपन्यांवर कठोर कारवाईचे निर्देश. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यामधल्या निवाणा इथे बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे पिकं उगवली नाही. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. 4 एकर शेतावरून शेतकऱ्यांना फिरवला रोटावेटर. TV9 मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट. सातारा लोणंद महामार्गावरील पुलाचं अखेर डांबरीकरण. आरळे ते बडूथ जोडणाऱ्या कृष्णा नदीवरील पुलावर प्रशासनाकडून पॅचवर्क. जोपर्यंत रस्त्याचं रुंदीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याची ग्रामस्थांची मागणी. रत्नागिरीमध्ये जगबुडी नदीनं पुन्हा ओलांडली इशारा पातळी. खेड शहरावर तिसऱ्यांदा पुराचं संकट. मटण मच्छी मार्केट पाण्याखाली. सध्या नदी 5.5 मीटर पातळीवरून वाहत असून पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीची पातळी आणखी वाढण्याची भीती. आता पाहुयात वारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पंढरपूरमध्ये जाऊन आढावा. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेतला. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरेंची पंढरपूर मंदिर परिसर आणि दर्शन रांगेची बुलेटवरून पाहणी. भाविकांशी संवाद साधत स्वच्छता आणि सुविधांबाबत प्रशासनाला दिल्या सूचना. दर्शन रांगेतील भाविकांना खिचडीचं वाटप. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यामधल्या परड इथे मुक्काम पूर्ण करून सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल. विठुरायाच्या भेटीची आस मनामध्ये घेऊन आळंदीहून निघालेल्या माऊलींच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवरील धर्मपुरी इथे भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सोलापूर जिल्ह्यामधल्या नातेपुते इथे मुक्कामी दाखल. सातारा जिल्ह्यामधल्या बरड येथील मुक्कामी आटोपल्यानंतर पालखी नातेपुतेच्या दिशेनं मार्गस्थ झाली असून पालखीच्या सोबतच्या विविध दिंड्यांमधील वारकरी टप्प्याटप्प्यानं नातेपुतेमध्ये दाखल होत आहेत. सोलापूरच्या करमाळ शहरामध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जंगी स्वागत. जेसीबीद्वारे पालखीवर पुष्पवृष्टी. शहरामध्ये उत्साहाचं वातावरण. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं आज इंदापूर इथून पुढील प्रवासाला भक्तिमय वातावरणामध्ये प्रस्थान केलं. विठ्ठल नावाच्या जयघोषानं आणि ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड गजरानं संपूर्ण इंदापूर नगरी दुमदुमून केली. इंदापूर तालुक्यामधल्या वडापुरी इथे पालखीचा विसावा आणि यावेळेला संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. जळगावच्या रावेर तालुक्यातून पंढरपूरला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या दिंडीचा प्रस्थान. विठ्ठल रुक्मिणी पूजनानंतर वारकरी पंढरपूरकडे रवाना. ज्ञानेश्वर महाराज पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी विविध सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. गैरसोयी टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागातर्फे यंदा वारकऱ्यांसाठी मोफत मोबाईल चार्जिंग पॉइंट ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगर परिषदेकडून शहरासह चंद्रभागा वाळवंट परिसरात स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर राबवली जाते. लाखो भाविकांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आलाय. भाविकांच्या सोयीसाठी शहरातील विविध ठिकाणी शौचालय आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. आता पाहूया टॉप 9 पाऊस पाणी संदर्भातल्या बातम्या. राज्यामधल्या 16 जिल्ह्यांना तसंच काही घाट प्रदेशांना पावसाचा येलो अलर्ट. पुणे घाट परिसर, अमरावती, अहिल्यानगर, हिंगोली, अकोला या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार. हवामान खात्याचा अंदाज. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये सुतारवाडीच्या डोंगराला भेगा. डोंगर कोसळण्याच्या भीतीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. पावसामुळे जवळपास 1 ते 2 किलोमीटरपर्यंत भेगा. महसूल विभागाकडून नागरिकांना तत्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश. सिंधुदुर्गच्या पावशी गावामध्ये मुंबई गोवा महामार्गाला तडे. जिल्ह्यातील 66 महामार्गांची अशीच दुर्दशा. महामार्गाच्या कामावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित. दरड कोसळल्यामुळे लोणावळा घाटामधील रेल्वेची तिसरी मार्गिका अद्यापही बंद. तिसऱ्या मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम अद्यापही सुरूच. 24 जुलैपर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द. जळगावच्या अकलूत गावामध्ये 1.5 महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे शेतकरी संकटात. कापूस सोयाबीनसह पिकं करपू लागली असून पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची भीती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेती जगवण्यासाठी शेतकऱ्यांच्या समोर मोठं संकट. 1.5 महिना उलटला तरी समाधानकारक पाऊस नसल्यानं शासनानं तत्काळ दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांची मागणी. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणामध्ये 53.24% पाणीसाठा. दमदार पावसामुळे धरणामध्ये पाण्याची आवक वाढली.
ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह अनेक भागातील पाणी टंचाईची चिंता कमी. मुंबईकरांची चिंता वाढली. तलाव क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरल्यामुळे 5 दिवसांमध्ये तलावातील पाणीसाठ्यामध्ये अवघी 0.87% वाढ. मुंबई महानगरपालिकेची चिंता पुन्हा वाढली. पावसानं ओसंती घेतल्यानं पाणी पातळी वाढण्याची गती कमालीची कमी झाली आहे. चांगला पाऊस पडावा यासाठी सांगलीच्या जत तालुक्यामध्ये चक्क गाढवाचं लग्न. त्यामुळे वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी सिद्धनाथ इथल्या ग्रामस्थांनी लावलं गाढवाचं लग्न. लग्नाच्या विधीनंतर गाढवांची गावातून मिरवणूक काढली.